आणि हे दुर्दैव आहे भारतीय जनता पक्ष हे जर हर्षवर्धन भाऊंचा असा अपमान किंवा सगळ्याच पदाधिकाऱ्यांबद्दल इतका अपमान असतं बोलत असतं ते अतिशय दुर्दैवी आहे. ही हा प्रश्न आहे आणि असं जर बावनकुळेजी हर्षवर्धन भाऊंबद्दल बोलले असतील ते अतिशय दुर्दैवी घेतलेली आहे. पश्चिम महाराष्ट्राचे म्हणजे मोठे नेते. यानंतर आता नंबर कोणाचा असेल, कारण हर्षवर्धन पाटलांचं पण नाव बरेच दिवस झालं चर्चेत येत आहे. समरजित घाडगे हे माझे त्यांचे अनेक वर्षाचे अतिशय चांगले वैयक्तिक संबंध आहेत. जरी ते भारतीय जनता पक्षात असते ते कर्तृत्ववान युवा म्हणून माझ्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि आज ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येत आहेत. ही खरंच आम्हाला त्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची आणि समाधानाची माझ्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा. हर्षवर्धन पाटलांच्या ह्याच्याबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असे म्हणालेत की जर स्टँडिंग जागा ह्या आहेत त्याच पक्षाला मिळणार आहेत महायुतीतल्या. हर्षवर्धन पाटील जिकडे जातील तिकडे जावे, स्टँडिंग जागा आहे त्यालाच मिळणार आहे सद्यस्थितीत. जिथे जातील तिथे जावं असं म्हणाल. हा म्हणजे ज्याला जायची इच्छा आहे त्यांनी जावे. ज्याला जायचं असेल तिथे जा असं म्हणाल. हा स्टेटमेंट केलं. आपले रामकृष्ण हरी तुम्ही घ्या ना का तुमच्या त्याचा विषय नाही. या राज्यातले फार मोठे नेते हर्षवर्धन पाटील आहेत. हर्षवर्धन भाऊंचं अनेक वर्षाचं खूप मोठं योगदान फक्त इंदापूर किंवा पुणे जिल्ह्याबद्दल नाही आहे पण राज्यात राहिलेलं आहे. आणि त्या म्हणजे जरी आम्ही वेगळ्या विचाराच्या पक्षात आज असलो तरी आमचे कौटुंबिक आणि वैयक्तिक संबंध हे पाटलांनी जपलेत आणि आमच्याकडून अर्थातच जपले जाते. कारण का आमचे ऋणानुबंध 5-6 दशकाचे आपल्याकडे लागतात आणि हे दुर्दैव आहे भारतीय जनता पक्ष हे जर हर्षवर्धन भाऊंचा असा अपमान किंवा सगळ्याच पदाधिकाऱ्यांबद्दल इतका अपमान असतं बोलत असतं ते अतिशय दुर्दैवी आहे. ही भारतीय जनता पक्षाला आम्ही एक सुसंस्कृत पक्ष समजत होतो पण पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं की हे नवीन भारतीय ओरिजिनल भारतीय जनता पक्ष कधीच असा नव्हता पण हा भारतीय जनता पक्ष 2.0 जो आलेला आहे ना त्यांनी त्याला काय झालंय हा मोठा प्रश्न आहे. आणि असं जर बावनकुळेजी हर्षवर्धन भाऊंबद्दल बोलले असतील ते अतिशय